केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर शिर्डीत साईबाबांचं घेतलं दर्शन, कारखान्याच्या विस्तारीकरणाचं उद्घाटन तसेच बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरणही करणार। अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी शिर्डीतील शिवसैनिकांची धरपकड, संजय राऊत यांची माहिती, मराठा आंदोलक आणि मनसे कार्यकर्त्यांनाही नोटीस, सरकार कोणाला घाबरतंय, राऊतांचा सवाल। ठाण्यामध्ये महायुती विरोधात महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र, आव्हाडांच्या मार्गदर्शनाखाली झाली महत्त्वाची बैठक, आगामी लढतीत रंगत येणार। ओबीसी नेते लक्ष्मण हाके पुन्हा आक्रमक, आज जेजुरीतून आंदोलनाची हाक देणार, हजारो तरुणांनी ओबीसी लढ्यासाठी जेजुरी गडावर येण्याचं केलं आवाहन। ओबीसींवर अन्याय करणारा GR सरकार रद्द करेल अशी अपेक्षा होती, मात्र सरकारनं त्याबाबत स्पष्ट भूमिका घेतली नाही। कालच्या सरकारसोबतच्या बैठकीनंतर विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली खंत। नाशिक महापालिका जिंकण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेची जोरदार तयारी, आज शिंदे नाशिकमध्ये मेळावा घेणार, तर याआधीच भाजपचा 100 पारचा नारा। मनसे नेते आज मराठवाड्यासह सोलापुरातील पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर, बाळा नांदगावकरांसह अन्य नेते नुकसानीची पाहणी करणार, प्रत्यक्ष मदतही करणार। पुण्यातील लोहगावमध्ये स्थानिक आमदार आणि नागरिकांमध्ये मोठा वाद, वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे यांचा स्थानिकांशी वाद, पठारेंच्या चालकाकडून स्थानिकांना मारहाण झाल्याचा आरोप। गौतमी पाटीलच्या चालकाने अपघातावेळी मद्यप्राशन केलं नसल्याचं स्पष्ट, चालकाच्या वैद्यकीय अहवालातून माहिती समोर, कार चालकानं रिक्षाला दिली होती धडक। धाराशिव जिल्ह्याला पुन्हा मुसळधार पावसानं झोडपलं, मागच्या आठवड्यातील पावसानं आधीच नद्या तुडुंब, शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली। जालन्याच्या गोळेगावमध्ये कापसाचं मोठं नुकसान, अनेक हेक्टरवरील पिकांना फटका, पुरामुळे हातातोंडाशी आलेली पिकं पाण्यात गेली। चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढली, 7 ऑक्टोबरपर्यंत पालघरसह मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा, समुद्र किनारपट्टी भागात वादळी वारं वाहण्याची शक्यता। अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजमध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात, पहाटे 5 वाजता तीर्थस्थापनेनं महोत्सवाचा प्रारंभ, 12 ऑक्टोबरला गोपाल काल्यानं महोत्सवाची सांगता। पंतप्रधान मोदींचं विमान दिबा पाटील विमानतळावर उतरणार, बुधवारी 8 ऑक्टोबरला मोदींच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन, पंतप्रधान मोदी 2 तास करणार विमानतळाची पाहणी। महिला विश्वचषकात आज भारत पाकिस्तान आमने सामने, आशिया कपमध्ये पाकला दिलेल्या धक्क्यानंतर आज पुन्हा पाकला धूळ चारण्यासाठी टीम इंडिया सज्ज।